टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके आपल्या सोबत आपण याच्याशी बोलणार आहोत। रोहित दादा ज्या पद्धतीने आता विधान करतायत, कुठेतरी नाराजी आहे, मी कमी पडलो असं म्हणतात आणि त्यामुळे कुठेतरी नाराजी आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। तुमची प्रतिक्रिया काय यावर? नक्कीच मागील आपण महिना दीड महिन्यापासून पाहिलं असेल तर रोहित दादा खूप नाराज आहेत, अस्वस्थ आहेत। त्यांना पक्षामध्ये देखील डावललं जाते आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांना सत्तेमध्ये यायचे असं देखील अनेक ठिकाणून आम्हाला माहिती मिळते। त्यांना सत्तेचा मोह आता आवरत नाही, त्यांना सत्तेत आल्याशिवाय पर्याय नाही हे आता स्पष्टपणे त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वक्तव्यातून दिसायला लागलेले आहे। पण तुम्ही म्हणताय सत्तेमध्ये येण्याचा त्यांना मोह आवरत नाही, पण आज त्यांनी एक पुस्तक आणलं होतं आणि सरकारचे जेवढे भ्रष्टाचार आहेत, घोटाळे आहेत, त्या सगळ्या घोटाळ्यांचं त्यांनी एक अभ्यास करून एक पुस्तक त्या ठिकाणी घेऊन आले आणि म्हटलंय की आम्ही सरकारला धारेवर धरणार या सगळ्या मुद्द्यांना। रोहित पवारांचं जास्त कुणी मनाव घेऊ नका, कुणी मनाव इतरही घेत नाही आहेत, ते कधीही सत्तेमध्ये सामील होऊ शकतात। त्यामुळे रोहित दादांनी जे काय आता पुस्तक घोटाळे आणतायत ते प्रत्यक्षामध्ये त्यांनी त्याचा पाठपुरावा करावा, त्याकरता त्यांनी भांडावं, जे काही त्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी विधिमंडळामध्ये सादर करावेत। तुमचा दावा आहे, कॉन्फिडन्स आहे, काय म्हणावं याला? मी तुम्हाला सांगतो, रोहित पवारांना कुणीही जास्त मनावरती घेऊ नका, ते सत्तेमध्ये कधीही सामील होऊ शकतात। त्यामुळं त्यांनी जे काही दावे केले त्या दाव्यांमध्ये किंवा कुठल्याही आरोपात तथ्य नाही आहे। ते पण का तुम्हाला असं वाटतं की ते नाराज आहे? ते पण म्हणतात की नाराजी आहे, कुठेतरी त्यांना डावललं गेलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये। त्यांना पक्षाचं प्रदेश अध्यक्ष व्हायचं होतं, परंतु त्यांना ती संधी मिळाली नाही, त्यामुळे ते नाराज आहेत। हे नक्कीच त्यांनी स्पष्टपणे उघडपणानं त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। आणि जयंत पाटलांबद्दल पण बऱ्याच चर्चा सुरू आहेत की ते पण दिसत नाहीये, ते पण येतील, भेटीगाठी झाल्यात असं पण बोललं जातं। जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत मला कुठली कल्पना नाही आहे, सिनियर नेते आहेत, त्यांचा नक्कीच आम्हाला आजही आदर आहे। परंतु जयंत पाटील साहेबांच्या संदर्भात बोलत असताना पक्षातले नौके असतील, इतर असतील, त्यांनी देखील त्यांचा रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे, परंतु तो हल्लीकडच्या काळात ठेवताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। विरोधी पक्ष लढत नाही असं म्हणतायत रोहित पवार, आणि 7 वर्ष मी सुद्धा होतो, पण माझ्यावर पण कुठेतरी दुर्लक्ष करण्यात आलं। त्यांच्यावरती दुर्लक्ष करायला आता त्यांना कुठली संधी पाहिजे नव्हती? ज्या वेळेला 2024च्या निवडणुका झाल्या, म्हणजे काही महिन्यापूर्वी, त्याच्या अगोदर हे लोक मंत्रालयामध्ये फिरून ही माझी केबिन, हे माझं मंत्रालय इथपर्यंत यांनी तयारी करून ठेवली होती। आता दुर्दैवाने त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने नाकारलं, मग आता त्यांना काय मंत्रिमंडळात आज लगेच घ्यायचं का? ते फिरतायत, आम्हाला मंत्रिमंडळात घ्या, आम्हाला सत्तेत घ्या, सामील करून घ्या, परंतु आमचे महायुतीचे नेते घेत नाही आहेत। अजितदादांशी काय बोलणं झालंय याबद्दल? नाही, अजिबात नाही। आमच्यातले नेते मंडळी रोहित पवारांना घ्यायला किती अनुकूल आहेत अजून आम्हाला माहीत नाही, परंतु मला असं वाटतं की आज जे काय महायुती भक्कमपणाने उभी आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारे इतरांना घ्यावं अशी कोणाची मानसिकता आसरी दिसत नाही आहे। पण तुम्ही कन्फ्यूज करताय थोडंसं साहेब, कारण तुम्ही म्हणताय की मानसिकता दिसत नाही, तुम्ही असंही म्हणताय की ते कधी येऊ शकतात। महायुतीतल्या नेत्यांची इतरांना घेण्याची मानसिकता नाही, परंतु रोहित पवार हे कधी महायुतीत सत्तेत सामील होऊ शकतात। कोणत्या पक्षात येतील म्हणजे सांगू शकत, ते आता सांगू शकत नाही। सस्पेन्स सस्पेन्स कधीपर्यंत होईल बघूया, कळेल लवकरच होईल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।